1-2 दिवस बोललेत तर आपण 8 दिवस समजून जायचं. खेळलाय ना. हे शेरू उतर खाली. कसला आवाज येतोय तिकडे? आवाज येतो ना कसला रे? हे खारुताई बिरिताई काय काय ती लाकडं भिजली बघ. या साईडला घ्यायला पाहिजे. आमच्याकडे पाऊस परत सुरू झालाय कालपासनं. बरा पडतोय बारीक बारीक बारीक. म्हणजे जास्त काय जोरात पडत नाही आहे पण थोडा थोडा पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अजिबात नव्हता ना तिथे सुरू झालं असं. सर चालू झालं. सगळं झाडाबिडांना पाणी मिळालं परत. सरी चालू झालं. माती सुकत चालली होती ना. साप भेगा पडायला लागलेला माती. मग पूर्ण कडक पडायला लागलेलं. पडेल दिवसभर राहील वाटतं. बारी बारी जरी पडला ना तरी बस आहे. नाही आता संध्याकाळचा पडणार. शेरू ए शेरू. परत दोघंजण खेळायला गेले वाघ्या शेरू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज उठायला की नाही उशीर झाला. रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही जागे होतो. जवळजवळ 1 वाजला सगळं आवरेपर्यंत. म्हणजे आता आपल्याला कुरिअर करायचं आहे ना, तर ते पार्सल सगळं पॅकिंग करून सगळं रेडी करायचं होतं. ते सगळं होईपर्यंत खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळे मग आता सकाळी पण उठायला की नाही उशीर झाला. मी म्हटलं थोडा वेळ जरा झोपते. अजून मी थोडंसं जास्त झोपते. शेरू आला आणि त्याने मला उठवला. दोघंजण तर खेळायला गेले होते ना, त्याला चावून लागली की आहे इथे झोपलेली. येऊन लगेच मला उठवलं. त्याच्यामुळे उठली मी आता. आणि बघ आता केसांना भरपूरचं तेल लावून घेतलं आहे. केस धुवायचे आज. आता पुढचं अजून काय माहीत नाही आहे पुढे काय करायचं ते. आणि पावसाची सुरुवात झाली त्याच्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे. सगळ्या झाडांना पाणी वगैरे आता मिळालं आहे. ज्या काही वेली वगैरे भाजी वगैरे लावले ना, आता गेले 2-3 दिवस झाले ना, आम्ही हाताने पाणी घालायला सुरुवात केली होती. कारण माती पूर्णपणे सुकली होती. जमिनीला बघा तळे पडतात ना, तसं सगळं वातावरण झालं होतं. म्हणजे ऊन काय जास्त लागत नव्हतं पण तरी पण माती पूर्ण सुकल्यासारखी झाली होती. त्याच्यामुळे 2-3 दिवस पाणी घातलं आम्ही म्हणजे वेली ज्या लावलेल्या आहेत ना भाजीच्या त्यांना. आणि आता कालपासून म्हणजे काल रात्रीपासून परत पाऊस सुरू झाला आहे. ठीक आहे, आता काही चिंता नाही. चला जाऊया घरात. जरा आवरते. कुरिअरचं ते तुम्हाला थोडंसं दाखवते. कुठे ठेवलं आहे? घरातच ठेवलं आहे किचनमध्ये सगळं. तो कुणाल पण झोपला आहे अजून. सगळ्यांनाच लेट झालं होतं ना. हे बघा पार्सल सगळं पॅकिंग करून ठेवलं आहे. आणि तिथे पण कोपऱ्यामध्ये आहेत. हे सगळं असं इथे ठेवलं आहे किचनमध्ये सगळं ठेवलं. चला आता त्याला ना ॲड्रेस लिहायचा बाकी आहे. ते आता कुणाला उठल्यानंतर पटापट ॲड्रेस लिहेल आणि मग ते कुरिअर केले जातील. मला ना ही माझी हिसाबाची वही आहे. तेच बघा होती. म्हटलं काय ऑर्डर पेंडिंग राहिल्यात का. सगळ्या ऑर्डर आहे ना पूर्ण झालेल्या आहेत आपल्या. तर बाहेर जाते आता. पहिला फुलं काढून घेते. आज ना फुलं काढलीच नाहीत. उठले ते इथे जाऊन बसले होते चहा प्यायली. घरातलं पण अजून बाकी आहे. ते बघा चाफ्याची फुलं अजून आहेत. पटकन काढून घेते ना तर पाऊस आला ना तर परत बाहेर जायला मिळणार नाही. मग पक्षी ओरडत आहेत. ते चिकाळी. चला याचा जरा पाऊस पडला की इतकं बरं वाटतं ना. झाडं फुलं खुश होऊन जातात. तर इथे आता मी आले आहे झाड लोट करायला. म्हणजे इथे आता हा जो परिसर आहे ना आपल्या नवीन घराच्या आजूबाजूचा, तो थोडा साफसफाई करायला सुरुवात केली. आणि एकदम काही जमत नाही ना, त्याच्यामुळे थोडं की नाही आमचं चाललेलं आहे. चिऱ्यांवरती ही लाकडं काढून ठेवली होती 2 दिवसापूर्वी. आणि त्यातली अर्धी लाकडं की नाही भिजली. आणि चुलीसाठी मी थोडीशी लाकडं जरा साईडला करून ठेवली. म्हटलं पाऊस आला तर पुन्हा ती लाकडं की नाही भिजून जातील. झाडू काढायला सुरुवात केली. म्हणजे आजूबाजूला आता थोडाफार केरकचरा की नाही होता पडलेला. आणि हा जो कचरा आहे ना तो सगळा आता जे बांधकाम बघा चालू होतं ना तोच कचरा इथे पडलेला आहे. बाकी असं दुसरं असं काही नव्हतं. आणि कुणालच्या बाबाने थोडीशी लाकडं त्याची तोडली होती आणि त्याचा कचरा पडला होता. तो झाडून घेतलं मी. बऱ्याचशा मला कमेंट्स येत आहेत. म्हणजे आपल्या कशा चॅनलवरची बघा नवीन सबस्क्रायबर जोडले जातात ना, तर त्यांना असा प्रश्न पडतो की हे घर कोणाचं आणि हे घर कोणाचं. असं म्हणजे 2-2 घरं म्हणजे कोणासाठी तुम्ही बांधलेले आहेत आणि तुम्ही ह्या घरात राहता, म्हणजे सगळं असं विचारलं जातं. तर थोडंसं तुम्हाला मी सांगते आता.
फक्त थोडक्यातच की ही दोन्हीही घरं आमचीच आहेत आणि हे घर कशासाठी वेगळं बांधलं आहे हे तुम्हाला ना म्हणजे घराचं काम बघा पूर्ण झालं ना की तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करून मी सगळं डिटेलमध्ये की नाही शेअर करणार आहे. आणि तसं आधी पण मी तुमच्याशी या गोष्टी शेअर केल्या होत्या ज्यावेळेस आपण घराचं बांधकाम की नाही सुरू केलं ना त्यावेळेस. आणि हे बांधकाम पूर्ण व्हायला साधारण मला असं वाटतं की एक दीड वर्ष तरी होऊन गेला असेल. थोडं थोडं करत आपण हे काम आपलं केलेलं आहे. तर इथे जमा केला सगळा कचरा आणि आपल्या इथे खालच्या साईडला ना थोडीशी मी अशी जागा केलेली आहे कचरा जाळण्यासाठी वगैरे. आता काही पाऊस आहे म्हणून ठीक आहे, पण पाऊस नसतो ना त्यावेळेस मग तो कचरा की नाही जाळून घेतला जातो. आता मगाशी तुम्हाला कुरिअर दाखवलं आणि त्या कुरिअरबद्दल पण शंका असतात की म्हणजे काय तुम्ही व्यवसाय करता वगैरे. आणि तसे मला फोन कॉल्ससुद्धा येतात, मेसेजसुद्धा येतात. आता कालचीच गोष्ट घ्या, काल पण मला 2-3 फोन आले होते की म्हणजे कसला बिझनेस आहे, काय आहे. तर आपला एक छोटासा व्यवसाय आहे जो घरातून मी करते. आपला मसाले व्यवसाय आहे. सध्या मसाले की नाही आपले बंद आहेत कारण पाऊस बघा सुरू आहे ना त्याच्यामुळे. पण बाकीची जी पिठं म्हणजे पिठं वगैरे कोळीत पीठ आहे आणि वेगवेगळी पिठं मी तयार करून घरच्या घरी आपण की नाही विकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवरतीच तुमच्या ऑर्डर वगैरे सगळं घेते मी आणि मग कुरिअर करून तुमच्यापर्यंत ते पोस्ट केलं जातं. म्हणजे काल एक फोन कॉल्स आला होता ना तर म्हणजे चौकशी करत होते आणि त्यामुळेच म्हणजे मला असं वाटलं की हे थोडंफार तुमच्याशी शेअर करावं. शेवटी काय आहे ते आपला व्यवसाय आहे आणि तिकडनं आपलं म्हणजे इन्कम आपलं होतं थोडंफार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण अधूनमधून मला असं वाटतं की शेअर कराव्याशा. तर इथे मी आता बघा हे आपलं नवीन घर झालं झाडून आणि त्याच्यानंतर जुनं घर आहे ना म्हणजे हे आपलं आधीचं घर नवीन आणि जुनं अशी बघा नावं पडलेली आहेत. तर इथे आता सगळं व्यवस्थित करून घेतलं. पाऊस पडून गेल्यामुळे सगळं ते ओलं झालं होतं आणि त्याच्यानंतर मी गेले फुलं जमा करायला. फुलं की नाही काढून ठेवली होती बागेतली. आता म्हटलं तुम्हाला रोज रोज काय फुलं दाखवू ना, त्याच्यामुळे आज काही फुलं वगैरे काढताना दाखवली नाही. आणि थोडा वेळ ती फुलं मी अशी फुलं नव्हे फुलं चुकते बघा किती. जरा ऊन आलं होतं ना कोवळं कोवळं, तर उन्हामध्ये ठेवली होती कारण ना ती अशी म्हणजे ओली होती ना त्याच्यामुळे. आणि हे बघा किती मस्त सुंदर फुलं की नाही आपण बागेतली काढलेली आहेत. 1 मिनटं मी तुम्हाला ना आता कलर दाखवते. कोणाच्या बा घेऊन आले काल ते गाडीतच सगळं ठेवलेलं आहे. 1 मिनिट. गाडीने कोणाच्या आपण लॉक करून ठेवली होती, मी आता खोलली कारण गाडीमध्ये बघा आपल्या सामान होतं. तुम्हाला मी दाखवते. हे आपलं कलर करायचं सामान आणलेलं आहे पण त्यातून गाडीतनं काढलं नाही, बाहेर इथे ठेवलेलं आहे. हे बघा हे सगळं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना ऑर्डर देऊन आलो आहे म्हणून. तर हे आलं. काय काय आहे काय माहिती, मला पण काय यातलं माहिती नाही. म्हटलं तुम्हाला दाखवते. उलटे करून ठेवले डबे कुणाच्या बाबांनी. ते त्यांना मी काल विचारत होते ना दाखवा म्हणून काय काय आहे ते. अजून पण आहे वाटतं. नाही हे कुठलं आहे, 1 लिटरचं आहे. बसते जरा 2 मिनटं. आता गॅसवरती मी कुकरने लावून आले. कधी पण शिट्टी होईल कुकरची. वाघ्याशेरू यांचं जेवण ठेवून आले गॅसवरती. कलरचं काम आहे ना आज चालू होणार होतं, नाही सगळं नक्की झालं होतं. तर आज काय ते येणार नाही आहेत. काल रात्री त्यांचा फोन आला होता जे येणार आहेत ना काम करायला त्यांचा, की 2-3 दिवसानंतर येतो. म्हणजे मला असं वाटतं अजून 2-3 दिवस म्हणजे समजा ना एक साधारण पुढचा आठवडा तरी होईलच. त्याच्यामुळे आता हे आणलेलं आहे ना कलरचे डबे वगैरे ते सगळे उचलून आता इथे एक साईडला ठेवून द्यायचे घरामध्ये. म्हणजे इथे कसं कामं कशी वेळेमध्ये होत नाही, काही ना काही अडचणी येतात. आम्हाला माहिती होतं की काही पटकन होणार नाही. म्हणजे आम्ही आमच्या मनाची कशी तयारी केलेली आहे त्याच्यामुळे ठीक आहे. आम्हाला आता काय सवय झाली त्याच्यामुळे काय वाटलं नाही. पण आपलं साधारणतः हे शेवटचं काम आपलं कलरचं ना होऊन जाईल. म्हणजे घराचं आता हे शेवटचंच काम आहे. झालं आहे सगळं ओके झालेलं आहे. आणि फक्त आता ती पुढची पडवी आहे ना तिथे थोडंसं कोबा वगैरे काहीतरी करायचं आहे. ते पण बघू जर का कोण मिळालं ना तर पटकन ते पण करून घेणार. जे कलरवाले येणार आहेत ना त्यांना सांगितलं होतं की कोण मिळालं तर घेऊन या तुमच्या संगाती. ते पण कसं हातावर होऊन जाईल. बघू आता कधी आता येतात ते काय माहीत नाही, पण येतील ते. कारण त्यांचा फोन आला होता म्हणजे येतील. म्हणजे 1-2 दिवस बोललेत तर आपण 8 दिवस समजून जायचं. चला मी जाते आता घरामध्ये. थोडंसं जरा आवरते घरातलं, म्हणजे घरातलं करून झालं आहे माझं, जरा आवरून घेते. आज मला केस धुवायचे आहेत. बघा भरपूर असं तेल लावून घेतलं ना सगळं चिपचिप चिपचिप वाटतंय. सगळा चेहरा पण सगळा चिकट चिकट झालेला आहे. त्याच्यामुळे एक शिटी झाली कुकरची. परत आज कुरिअर करायला पण जायचं आहे ना त्याच्यामुळे घरातली कामं लवकर लवकर आटपायचे.
कुणालच्या बाबांना सांगते हा कलर पहिला घरात ठेवायला. चला थोडंसं तुम्हाला दाखवते घरातली उलाढाल. तर इथे कुणालने आता ॲड्रेस लिहायला सुरुवात केली. ॲड्रेस लिहायचे बाकी आहेत पार्सलचे. म्हणजे हे पूर्ण झालं ना ॲड्रेस लिहून का मग ते आज कुरिअर होऊन जाईल मग संध्याकाळच्या वेळेस. आणि ॲड्रेस वगैरे त्याचंच काम असतं. पॅकिंग बिकिंग कुणालाच मला मदत करतो. इथे मी आता सकाळच्या नाश्त्याचं हे बघा वाघ्या शेरू यांचं काढून ठेवलं आहे. खूप गरम होतं ना त्याच्यामुळे असं जरा थंड करत ठेवलेलं आहे. काल आता याची भाजी आणली होती ती आता जरा बाहेर काढून ठेवली. कारण फ्रीजमध्ये मी ठेवतच नाही आता पाऊस सुरू झाल्यापासून बाहेरच ठेवते. आणि इथे आता बघा किचनमध्ये आज नाश्त्यामध्ये चपाती भाजीच करते. पीठ मळून ठेवलं आहे मी. आणि ही मुगाची छान अशी मोडवाली भाजी करायची. हे बघा इथे पीठ मळून ठेवले. हे बघा कुणालच्या बाबा आता जरा ते बाहेर गेलेत. तिथे आमच्याकडे जरा रस्त्याचं काम चाललं ना त्याच्यामुळे सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांना जेवायला देते. चल ये जेवायला ये. शेरू आपला ना झोपेत असेल ना तर जेवायला उठायला मागतच नाही. त्याची ही सवय आहे लहानपणापासून. आज थोडंसं जरा लेट झालं. लेट म्हणजे एक 10-15 मिनटं जरा उशीर झाला. कारण ते जेवण कसं गरम होतं ना त्याच्यामुळे. सावकाश खावा रे. चला सगळ्यात पहिला आधी माझ्या बछड्यांचं हे एकदा जेवलेला की माझ्या मनाचं समाधान होतं. मग ह्यांचं खाऊन पिऊन झालं का सगळ्यात मोठं काम माझं झालं. खपा करा खपा करा वाघ्या खपा करा. आम्हाला चिकन आणि भातच आवडतो वाघ्याला. आमच्या चपाती पण कमी खात होतो त्याला भात आणि चिकन पाहिजे. तर इथे आता भाजी बनवायला की नाही सुरुवात केलेली आहे. मुगाची भाजी मोड आलेल्या मुगाची भाजी. आणि अशी भाजी सुकी आमच्याकडे की नाही भरपूर आवडते. कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे. त्यात कांदा घातला आहे भरपूर असा कांदा. कढीपत्ता आलं लसूण आणि जिरं घातलेलं आहे. चांगलं असं परतून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मसाले तिखट मसाला थोडीशी हळद आणि टोमॅटो कोथिंबीर घालून चांगलं असं परतून घेतलं. म्हणजे ही ग्रेव्ही आहे ना छान प्रकारे शिजून घेतली. आणि त्याच्यानंतर मग मोड आलेले मूग आहेत ना ते घातलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि पाणी घालून झाकण ठेवून ही भाजी की नाही शिजवून घेतलेली आहे. आणि फारसा असा काही वेळ लागत नाही भाजी शिजायला. एक साधारण 5 ते 6 मिनटामध्ये शिजते स्लो गॅसवरती. एक आठवण तुम्हाला मी सांगते. आणि मला म्हणजे जेव्हा पण मी मुगाची ही भाजी करते ना त्यावेळेस ती गोष्ट की नाही माझ्या लक्षात येतेच. आणि मला असं वाटतं की आज तुमच्याशी शेअर करतेच. तर जेव्हा मी माझं चॅनल सुरू केलं पहिला व्हिडिओ माझा गेला तो मुगाच्या भाजीचा. मोड आलेल्या मुगाची भाजी. आणि त्यावेळेस मला एवढं काय फारसं जमायचं पण नाही. शूटिंग वगैरे काहीच नाही करायचं. आणि एक गंमत सांगते की हाच जो माझा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ जो मी टाकला तो काही म्हणजे कालांतराने तोच व्हिडिओ माझा व्हायरल झाला. आणि माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले. माझं चॅनल मोनेटाईज झालं. वॉच टाईम माझा कवर झाला. म्हणजे असं सगळ्या गोष्टी घडल्या. आणि मला असं वाटतं कधी कधी की कुठेतरी बोलतात तर देवाची कृपा असते आपल्या मागे. देवाचा हात असतो. आणि बोलतात ना की आपलं करिअर माझ्या ह्या गोष्टी म्हणजे यूट्यूबमध्ये माझं करिअर होणार होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. नाहीतर मला कसलंच काही माहिती नव्हतं हे सोशल मीडिया काय असतं. आणि व्हॉट्सअपसुद्धा मला चालवायला यायचं नाही त्या काळात. माझ्याकडे फोनसुद्धा नव्हता. तो डब्बा फोन असतो ना छोटावाला तो मी वापरायची. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्याशी शेअर करायला गेली ना तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकते की यूट्यूबमध्ये मी कशी आली काय आली. आणि तुम्हाला जर का ऐकून घ्यायचं असेल ना तुम्हाला जर का खरोखर म्हणजे एक्साइटमेंट असेल की कशा पद्धतीने मी इथपर्यंत आले तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्या गोष्टी सगळ्या तुमच्याशी की नाही शेअर करीन. चला शेरूला सोडली आता. त्याला सकाळपासून बांधून ठेवलेली ना आत्ता सोडली. शेरू आला तू बाहेर जाऊन. पावसाची छान अशी सर पडून गेली आणि वातावरण पण छान झालेलं आहे आत्ता. शेरू तुझं खेळणं आहे बघ. हे बघा हे खेळणं आहे ना. आपला वाघ्या घाबरतो पण शेरू खेळतो. तर ताईने पाठवलेलं गिफ्ट बाबू दे. तर एकाचे तर अगदी चावून तुकडे केला नाही. तुम्हाला मी दाखवते. हे बघा इथे पडलं आहे. मगाशी खेळ होता कुठे गेलं ते बघा तिथे पडलं आहे. ते उचलायचं राहून गेलं. शेरू आहे बघा वाऱ्यांचं कपडे एवढे पडले खाली तुमचे. काय आहे काय आहे काय आहे
आता ते चावून टाकलं, आता हे पण चावून नको टाकू. ए गधड्या, त्याला आवडतं लय हे खेळायला. हे बघ, हे बघा. हे बघ. ए कुठे गेला? हां, वाघ्या घाबरतो. ते कोण उचलणार? मग हे काढत्या, उचलत्या. नाही तर राहिलं का राहून जाईल, भिजेल पावसामध्ये. हात पोचतोय का माझा? 1 मिनटं. पोचला. हे बघा कसे त्या खेळण्यात तुकडे केला. ज्या दिवशी आणले ना त्याच दिवशी त्याने चावून तुकडे करून टाकला. हे घे. कुठला वाला? हां ते शेरू. हा घे. हा ठेव. हा धुवून टाकते जरा. त्याला तोच हवाय. चावू नको. इकडे येऊ नये शेरू. तो बघा ते खेळणं घेऊन त्या मातीमध्ये गेला. बघा आता तिथंच बसला त्या ओल्यामध्ये. शेरू पूर्ण लाल होशील आता. घाण कपडे करणार. कपडे म्हणजे चादरी उदरी आता घाण करून टाकेल. हा ये. बसा इथे. हा इथे बसून खेळा. येडा पोर आहे तो. तर ये. तो इथे बसलेला. परत तो ते खेळणं घेऊन तिथं खाली गेलाय आणि तिथे जाऊन बसलाय आणि खेळतो त्याच्याशी. तर आत्ता माझं घरातलं थोडंसं काम बाकी आहे, ते आता करून घेते. मशीन लावले कपड्याची आणि थोडंसं जरा किचन आवरायचं आहे. जेवणाचं काय झालेलं आहे. आता चपाती भाजी खाल्ली ना, त्याच्यामुळे फारसं काही आता बनवायचं नाही आहे. डाळ भात फक्त बनवणार आहे. बस आवाज करू नको, मी बोलते सगळ्यांची. त्यांना आता आंघोळ्या घालायच्या होत्या दोघांना, पण राहून गेल्या दोघांच्या आंघोळ्या. म्हणजे बघते उद्याला ना घालून घेईन. कारण साधारण 8-10 दिवस झाले त्यांना ना आंघोळ घातलेली नाही आहे. 8 दिवसांनी घालतो आम्ही आंघोळ, पण आता राहून गेलेले आहे. आता पाण्याची गाडी येणार आहे, त्याच्यामुळे पाईप लावलं आहे कुणालच्या बाबाने. ते बघा तिथे सगळं भरून घेतात. हां ते बघा आले. आता येईल थोड्या वेळाने पाण्याची गाडी आणि मग झालं काम आपलं. मग संध्याकाळी आम्हाला जायचं आहे कुरिअर करायला. कुरिअरचं सगळं रेडी झालेलं आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी आज कुरिअर करून टाकणार. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.